हे बघा आता, हे बघा यांची ऍक्टिंग बघा. अलेक्सा स्टॉप. काय झालं मला सांग, काय 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 झालं? हा तू बोल तिला. अलेक्सा प्ले प्ले, अलेक्सा प्ले. मी नको करू. ओके तू कर. मी इथे एक भयंकर गोष्ट बघितली, ते बघून अजून जास्त शॉक झालो. मी एवढं म्हणजे कधीच नाही बघितलं असं, कधीच नाही. जाताना उजेड होतं पूर्ण आणि येताना बघा पूर्ण अंधार झाला. आणि आता वटवाघुळांची ड्युटी चालू झाली. तेव्हा रात्री हे सगळे उडतात. तुम्ही बघितलं असेल सकाळी झाडांवर किती जास्त होते. हे मूवी सीन पेक्षा काही कमी नाही. हो बापरे 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 किती आहेत बघा. सूर्या इधर है, जादू है. तेरी जबान बहुत चलती है. सूर्या की मम्मी सूर्या को समझा दे, नहीं तो बवाल हो जाएगा. जाके गाड़ी साफ कर. मम्मी भी पलट गई. मम्मी भी सूर्या की तरफ हो गई. भाई सूर्या भाई लाया इधर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे आणि हा माझा तिसरा टेक आहे. जस्ट बिकॉज खूप सारे दांगडो झाले. तो बट असो लेटेस्ट अपडेट म्हणजे की 9:30 वाजून गेले. 10:30 वाजेपर्यंत आपल्याला इथून निघायचं आहे. 1 तासाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही, जवळच जायचं आहे. घरच्यांनी मला विचारलं तू नाश्ता करणार आहे का घरी. मी एकदम असं ॲटिट्यूडमध्ये असं बघा गॉगल वगैरे घातला, मी नाही करणार असं त्यांना बोललो. कारण की माहिती नाही, मी 2-3 रील्स स्क्रोल केल्या, त्याच्यात मेदू वडा जो असतो ना तो दिसला मला, तर मला ते खायला जायचं होतं बाहेर. पण जसंही गॅलरीमध्ये आलो व्हिडिओ शूट करायला, बाहेर बघितलं खूप जास्त ऊन दिसलं आणि अचानक असा माझा मूड चेंज झाला. आणि मी घरच्यांना म्हटलं मी घरीच नाश्ता करेल. ना लाईन पे घरी पोहे बनतात, मस्त गरमागरम पोहे खाऊ. वहिनीने चहा पण ठेवलाय, चहा पिऊ आणि मग त्याच्यानंतर आपण निघूयात. आणि आपण एकदम ब्युटिफुल आणि एकदम बेस्ट लोकेशनला चाललोय. की तिथं पोहोचल्यावर तुम्हाला समजून जाईल आपण कुठं चाललोय. चलो ऑलरेडी मी चेंज करून घेतलं, बिकॉज सगळ्यांनी चेंज करून घेतलं होतं आणि सगळे एकदम हटके दिसत होते. आणि ही पोरगी बघा सगळ्यात जास्त हटके दिसते. तू अंकलला काय बोलली, तू नको येऊ. मला म्हणते तू नको येऊ अंकल छपछपला. काय बोलली तू गजब बेइज्जती है. चलो भाई साहब ऑलरेडी आता भेटूया डायरेक्ट रिसॉर्टला. ठीक आहे, मध्ये कुठं व्हिडिओ शूट नाही करणार, नॉनस्टॉप जायचं. जवळच 1 तासात आम्ही पोहोचून जाऊ. तर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे लोकेशन आणि काय. सुनी आपण कुठे आलो, छपछप राईट. पोहोचलो आपण रिसॉर्टला. या बॅग्स वगैरे सगळ्या घेऊन जातील, त्यानंतर आपल्याला फक्त इथून जायचं आहे पायी. ठीक आहे, मला माहिती नव्हतं हा रिसॉर्ट एकदम सॉलिड आहे आणि 1 नंबर आहे. आय वॉज नॉट अवेअर की म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर तर बघू शकतात. जस्ट आपण गाडी पार्क केली आणि आपण इथपर्यंत आलो आहे. आणि मला वाटलं विलाज वगैरे असेल, त्याच्यात आपलं जायचं असेल. पण एक क्रेझी गोष्ट दाखवतो. इथून आम्हाला बोटीने आमच्या रिसॉर्टपर्यंत जायचं आहे. आणि आल्या आल्या इथं आम्हाला ऊसाचा रस दिला जातोय. इथून आता ते बोटीने तिथपर्यंत जायचं आणि मग तिथे रिसॉर्ट असेल आपले. वाव, युनिक एक्सपिरियन्स. बघा तिथं आपण आता जस्ट टाइमपास करत होतो, ऊसाचा रस काढत होतो. इथं जरा पंख्याचा आवाज येईल म्हणून व्हिडिओ नीट येणार नाही. वेटिंग एरिया आहे. इथं वेटिंग केल्यानंतर रस पिल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर हे बघा इथं स्टेअर्स उतरायचे मस्त. तिथं बोट येईल आपली आणि आपल्याला आपल्या रिसॉर्टकडं आपल्या विलाकडे घेऊन जाईल. लेट मी शो यू खाली जाऊन. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. फोटोज बघितले ते मला वाटलं विलाचा बाहेर असं पाणी वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टीत, पण इथं वेगळाच एक माहोल बनवून ठेवला या लोकांनी. हे बघा वाव, लुक ॲट दिस ब्युटिफुल लोकेशन. 1 नंबर आहे भाई. हे ड्रीम लोकेशन सारखंच आहे यार. वाव. बरं झालं मी ह्या वेळेस आलो, नाही तर प्रत्येक वेळेस यांचं जेव्हा विलाला जायचा प्लॅन असतो, कुठं जायचा प्लॅन असतो, आम्ही कॅन्सल करून टाकतो. पण ह्यावेळेस कॅन्सल नाही केला. आणि ते बघा किती युनिक गोष्ट आहे ती. ते पाजी आहेत ना, हे बघा हे स्वतः ओढून घेऊन चाललेत त्या साईडला. इकडं होतं आधी, इकडं या साईडला त्यांनी ओढत तिथपर्यंत नेलं. ते बघा काही लोक येतात आता, त्यांना बसून परत ते इकडं आणतील. ऑलराईट, ही जी नदी दाखवली तुम्हाला आता, ही मुळा नदी आहे. हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल मुळा नदी, पुणे जिल्हा. ते तर ठीक आहे, आपला ऊसाचा रस पण येऊन गेला. आणि इथं एक भयंकर गोष्ट बघितली, ते बघून अजून जास्त शॉक झालो मी. तर हे सगळा परिसर बघून, हा एरिया बघून शॉकच झालो होतो. पण लेट मी शो यू वन ऑफ द हॉरिबल थिंग आणि युनिक थिंग जी मी एवढं म्हणजे कधीच नाही बघितलं असं, कधीच नाही. हे बघा
हे दिसते ते इथे उलटे लटकणारे पक्षी ते वटवाघूड बघा किती वटवाघूड आहेत. वटवाघुडांचं झाड असं वाटतं मला, जसं आंब्यांचं झाड असतं ना वटवाघुडांचं झाड आहे बघा. हे 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 भाई साहब हे काहीतरी क्रेझी आणि एकदम युनिक एक्सपिरियन्स आहे आमचा सगळ्यांचा. किती वटवाघूड आहे तिथं, बापरे 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 बाप. थोडं कॉस्टली आहेत पण एकदा तरी असा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे मला असं वाटतं. अजून तर पूर्ण प्रॉपर्टी बघितली नाही आहे, सगळं बघितलं नाही, सगळं एक्सप्लोअर केलं नाही आहे. पण बघा वाव सापवाला गेम. सोनी आणि परी दोघंही खेळतात. पूल वगैरे सगळं प्रॉपर जंगलात आहे हा रिसॉर्ट, नदीच्या काठाला. आणि सिटिंग एरियाज खूप जास्त त्यांच्याकडे. एक तिथं आई बसली होती, तिथं 2, तिकडे 1, पुढं 3, तिथं वरती पण आहे बघा. तो तर एक प्रॉपर रूम आहे, रिव्हर साईड रूम. मला राहवलं जात नाही. मला असं वाटतं की बस झाला, व्हिडिओ नाही काढायचा किंवा हे नाही ते नाही. पण प्रॉपर्टी जशी येतो प्रत्येक वेळेस मोबाईल ऑटोमॅटिक निघून जातो आणि व्हिडिओ शूट होतो. मम्मी कसं वाटलं? खूपच भारी ना. घरी नाही मम्मी काय येऊ नको, नाही किती मिस केलं असतं. आईची तब्येत खराब होते, आईला म्हटलं स्ट्रेस नको करू, जर तुला नसेल बरं वाटत तर नाही जायचं, म्हणजे मी तुझ्यासोबत घरी राहील, आपण दोघं घरी राहू, यांना जाऊ दे. पण आल्यानंतर सगळा पैसा वसूल आहे. हा जो झुला आहे ना असा बघा, असा मी फक्त व्हिडिओजमध्ये मूवीजमध्ये बघितलं होतं. मला खूप इच्छा होती असं मी एकदा तरी कधीतरी असं बसेल आणि असा झोपेल, असा रिलॅक्स करेल. आणि आज ते पूर्ण झालं. समोर आहे ना इमलीचं झाड आहे. लहानपणी आम्ही गावाकडे जायचो तर खूप असं बघायला भेटायचं आणि तोडून आम्ही खायचो. आणि हे बघा आईने किती सारे तोडून घेतलेत एकदम असे मूठभर. सगळे जेवायला गेलेत पण मी जेवायला गेलो नाही, बिकॉज हा जो झुला आहे ना याची हाऊस फेडून घेतोय मी. खूप दिवसांची एक छोटीशी इच्छा जी होती ती पूर्ण झाली, म्हणून मी इथंच टाइमपास करतोय. एकदम रिलॅक्स फील होतंय. म्हणजे कोणाला रिलॅक्स फील होणार नाही अशा वातावरणात, अशा भारी ॲटमॉस्फिअरमध्ये. आता जास्त व्हिडिओ मी शूट करणार नाही, बिकॉज कधीपासून मी तुम्हा लोकांसाठी व्हिडिओ शूट करत होतो. आता मी जरा फॅमिली टाईम एन्जॉय करतो, आता जरा माझा मी टाईम एन्जॉय करतो. पण येस, फॉर शुअर 5 आउट ऑफ 5 मार्क्स आहे त्या प्रॉपर्टीला आणि या लोकेशनला आणि जे सराउंडिंग यांचं. जस्ट वाव, युनिक एक्सपिरियन्स आणि काहीतरी बेस्ट बनवलं आहे. चला आता जेवण करूयात. बुफे लावलेला आहे. जेवण केल्यानंतर मग आपण आपल्या रूममध्ये. इंडोर गेम्स पण आहेत. इंडोर गेम्समध्ये तुम्हाला हे भेटून जाईल, त्याच्यानंतर कॅरम आहे, त्याच्यानंतर TT आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. जेवण झालं आहे आपलं आणि फायनली आता रूम अलोकेट झाले आहेत. आपले 2 आहेत रूम. पहिलं म्हणजे की दादा वहिनींचा तो, आणि मम्मीचा आणि परीचा आणि माझा. हे बघा जलपुष्प रूम नंबर 8 हा आपला वाला आहे. ठीक आहे मम्मी, ओपन द डोर. वाव मामा क्या बात आहे यार. नाही मध्ये काढ इथं काढ कोपऱ्यात. तुम्हाला एक रूम टूर देऊन देतो. हे बघा रूम टूर म्हणजे की आपण इकडनं आलो. हे बघा इथे एक गॅलरी आहे छोटी. तुम्ही हाय टी वगैरे किंवा चहा वगैरे मागवला, 2 जण बसून गप्पा मारून हा व्ह्यू एन्जॉय करू शकतात. पहिलं गोष्ट म्हणजे ही. दुसरं म्हणजे इथं उभे राहून तुम्ही डोर ओपन करा. आणि हे बघा यांचे जे बटन आहेत ना अशा जुन्या जमान्याचे. हे बघा खाली केलं लाईट चालू. असो इकडनं एंटर केलं, हा आपला रूम. इथं सगळे बटन तसेच आहेत जे बाहेर होते तसे. सगळ्यात आधी तुम्हाला बाथरूम दाखवून देतो जो की आहे. ओ भाई साहब मम्मी मम्मी आज जाऊन बघ. आई शपथ सांगतो एक वेगळंच लक्झरी फील आहे याच्यात. बाहेरून वाटतच नाही की एवढं भारी असेल. आत आल्यावर असं प्रॉपर एक रूम आहे हा. इथं बी काहीतरी असेल. अच्छा इथं वेगळं तुम्ही आंघोळ वगैरे करू शकतात. आणि त्याच्यासोबत हा बघा हा रिव्हरवाला व्ह्यू. AC ला पण त्यांनी वुडनवाले कपडे घालून दिले आहेत. फ्रीज पण आहे आपल्याकडं. क्या बात आहे. फ्रीजमध्ये काहीच नाही. भैया पाणी वगैरे का असेल पिणे का रखा आहे का? ओके ओके. सो एक छोटं फ्रीज ज्यात तुम्ही काही ठेवू शकता तुम्ही जर आणलं असेल तर. इथं TV चालू आहे आपल्या मधुराताई वाव यांचा शो आहे सोनी मराठी चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकतात. हे बघा इथं बेड आहे. हे सगळं ठीक होतं. ओके होतं मी असं म्हणेल. ओके नाही, हे सगळ्यात बेस्ट आहे. पण सगळ्यात याच्यापेक्षा बेस्ट लुक ॲट दिस. म्हणजे हा खरा व्ह्यू आहे.
ज्यासाठी आपण एवढे पैसे दिलेत. इथं तुम्ही झोका खाऊ शकतात आणि हे बघा याच्यावर पाय जरी ठेवला ना तरी तुम्ही खाली जाणार नाही. आय होप नाही जाणार. हे बघा मी याच्यावर उभा आहे आणि हा समोरचा व्ह्यू, ही नदी आहे जी तुम्ही ऑलरेडी बघून घेतली असेल. माझ्या रिॲक्शन तुम्ही बघितले असतील एक लहान पोरासारख्या, बट त्या जेन्युइन रिॲक्शन आहेत. कारण की आपण मिडल क्लासवाले लोक कधी कधी असे एक्सपिरियन्सेस घेतो, पण असं एक्सपिरियन्स घेतल्यावर आपल्याला खूप भारी वाटतं आणि खूप छान वाटतं. तो समोर आपला रूम आणि त्याच्यानंतर हे बघा इथं तुळशी पण आहे. म्हणजे यार काय किती सांगू मी तुम्हाला, किती एक्सप्लेन करू. असं झालंय काय काय दाखवू, काय काय एक्सप्लेन करून काय काय नाही करू असं झालं. आणि इथं बघा आता आई आणि परी दोघं पण बसले होते मस्त असं झुल्यावर. हे ना सुपारीचं झाड आहे. या सुपारीच्या झाडची एक सुपारी इथं पडली होती. असो दुसरा हिरो आला. आई म्हणते नुसते दुसरा हिरो आला. मेन हिरो तर आपण आहे भाई. विलन नहीं, मी हीरो है. तू ये विलन, तू ये. तू सूर्या इधर है, जादू है. तेरी जबान बहुत चलती है. सूर्या की मम्मी सूर्या को समझा दे, नहीं तो बवाल हो जाएगा. जाके गाड़ी साफ कर. मम्मी भी पलट गई. मम्मी भी सूर्या की तरफ हो गई. भाई सूर्या भाई लाया इधर. भाई मम्मी ने क्या खतरनाक डायलॉग दिला है. सूर्या भाई लाया इधर, सूर्या भाई की तारीफ होगी. कितना क्या चाहिए बोल तेरे को. मैं तो बोल रही तो तू तो करता. अरे शादी का बोलती रही ये, इसको समझा दो रही. शादी छोटी चीज नहीं रही. और असो ती मोठमोठे फणस आहेत आणि लिटरली एक झाड नाही, दोन झाड नाही, असे कित्येक झाड बघितले आम्ही. बाप रे बाप. फणस आहे बघा असे आणि किती मोठमोठे फणस आहेत. एखाद्या अंगावर पडलं ना वरून झाड वाटच लागेल त्याची. असो यार मी आता जास्त तारीफ करणार नाही. जाऊयात हायटी घेऊयात आणि जरा राईड्स वगैरे एन्जॉय करू. ठीक आहे चलो. कुठे लिंबू. अच्छा हे लिंबू पण आहे. आई मला म्हटलं काय बोलते असं आहे बघा. लिंबू पण येते बघा, लिंबूची झाड. पिकलेला एक पण नाही, पण म्हणजे सगळ्याच गोष्टी तिथं, सगळ्याच गोष्टीत. हे तोडू नको मी. चला तर किती क्यूट हॉर्सेस आहेत. हे लहान पोरांसाठी जे मॉर्निंगला चालू असतात आणि मोठ्या पोरांसाठी हे मोठे हॉर्सेस आहेत जे तुम्ही राईड घेऊ शकता, तिकडे जाऊ शकतात. आणि हे बघा हे जे ट्रॅक्टर आलं आहे ना हे लोकांना घेऊन जातं हायटीपर्यंत. हायटीचं लोकेशन थोडं लांब आहे, तिथपर्यंत घेऊन जातं. दादा आणि ते लोक आता बसून चाललेत हायटीकडं. मी एक राईड घेईल घोड्याची, मग मी पण जाईल नंतर. शोनी बाय बाय. खूप दिवसांनी हॉर्स राइड करना भैया. कुछ होगा नहीं ना. डायरेक्ट बैठ जाओ. ओके. प्रैक्टिस जरूरी है भाई थोड़े दिन में. बैठो कुछ देर वक्त. रुक जाओ, मेरा उधर पैर अटका दो. भाई का जाओ. नाम है लक्ष्मी. लक्ष्मी अच्छा फीमेल है क्या. ओह क्या बात है. लक्ष्मी जी पधारो हमारे घर. बहुत जरूरत है आपकी. आणि आमचं हायटीचं लोकेशन आहे बघा. लुक ॲट दिस. एकदम एक नंबर ब्युटिफुल लोकेशन जिथं आता हायटी होणार आहे. हायटीसोबत तिथं सितार पण वाजवतात ते दादा. एकदम पीसफुल वाईब आहे. इथं बसा शांततेत, हे ऐका, हायटी एन्जॉय करा आणि हे लोकेशन एन्जॉय करा. झाला आपला हायटी टाईम एन्जॉय करून सगळे गेलेत. मी एकटाच थांबलेलो, ते काहीतरी टाईमपास करत बसलेलो, गाणे ऐकत बसलेलो, चहा पीत बसलेलो. पण एक नंबर टाईम स्पेंड झाला इथं. आणि हा रस्ता बघा. हा रस्ता सोडा, पण इकडचा जो व्ह्यू आहे ना डोंगरासोबतचा, फुलांसोबतचा, सगळे फुलं आहेत. हे बघा झेंडूचे फुलं आहेत, बाकी ते येलो कलरचे झेंडूचे फुलं आहेत. आणि बघा नारळाची झाड आणि ते मागे डोंगर. आता कायाकिंग पण आहे यांच्याकडं, तिथं पण जाऊयात आपण. पण ते कुठं आता मला माहिती नाही. माझ्या घरचे तर निघून गेले मला सोडून. बट ठीक आहे, विचारत आपण तिथपर्यंत पोचून जाऊ. इथं आपण कायाकिंग करणार आहे. हे दिसतात छोट्या छोट्या बोट्स, हे आपण असं पूर्ण इथं चालवणार आहेत. सो आता दादा गेला आहे फॉर्म भरायला. कारण की आम्हाला काही झालं तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी अजिबात नाही आहे. तुमच्या ओन रिस्कवर तुम्ही जा आणि तुमची कायाकिंग करा. सोनी आर यू एक्साइटेड.
पण तुझ्यासाठी नाही आहे, लहान पोरांसाठी ते नाही आहे, फक्त आम्हा दोघांसाठी, आम्हा चौघांसाठी, ते हे दोघांसाठी आणि आमच्या दोघांसाठी. बघू, मग आता फर्स्ट टाइम असं कधी काही केलं नाही मी. सो कसं असतं एक्सपिरियन्स काय? हे असं नाही केलं आहे, मी नाही केलं आहे, यांनी केलं असेल, तुमने भी नहीं किया. हम सब गरीब है, बात तो सही है, किसी ने नहीं किया है. आज करू आपण, करना पड़ेगा थोड़ा. हाँ, भक्त अपोजिट काम करती है. उधर जाना है तो सीधे लेफ्ट राइट का उपयोग करना है. नाव कहीं रुक जाए तो रिवर्स में ऐसे, और टर्न करने के लिए वन साइड का इस्तेमाल करिएगा. लेफ्ट टर्न करना है तो राइट मारना है, राइट टर्न करना है तो लेफ्ट मारना है. ठीक है, समझ गया. कितना गहरा है? 10-12 फीट. आप आ जाओगे ना, नहीं कुछ हुआ तो तत्काल. उतना नहीं है, उतना नहीं है, नहीं आपको. चलिए, कोई दिक्कत. आप जा रहे हो तो है क्या? टुकलू हो गया एक तरफ, भार मत देना ज्यादा. अख्ख्या परिसरात एवढी मोठी नदी ही, एवढा समोरचा व्ह्यू, आणि मी एकटाय आपल्या कायाकिंगवर. त्याने मला जस्ट शिकवलं आणि आयुष्यात आई शपथ पहिल्यांदा करतोय मी. आय एम जस्ट एन्जॉईंग इट फुल्ली. म्हणजे यार पैसा वसूल आहे भाई. मला माहिती नाही मागचं काय दिसतं तुम्हाला, पण पुढचा व्ह्यू बघा, हा बघा साईडचा व्ह्यू बघा, हे बघा मी बघा आई, आणि बघा चमगादड वटवागुड बघा किती आहेत या झाडांवर. मला असं वाटतंय मूवीचा हिरो आहे मी. आजूबाजूला सगळीकडे पाणी, आणि हे बघा माझी शूटिंग चालू होतं असं मला फील होतंय. क्रेझी. मी काही स्वप्न बघतोय काय मला समजत नाही आहे, पण हे स्वप्नासारखंच आहे. येऊन गेलो आपण परत कायाकिंग करून, आणि माझी आई एवढी मस्त भोळी नाही. हे बघा हे दगडाचं साप बनवलं आहे, त्याचा पण पाया पडला माझ्या मम्मीने. मम्मी कसं वाटलं तुला बघून? मला तर खूप मजा आली. तुला मजा आली, पण मला इकडे माझ्या दगदग होत होतं. तुला दगदग का होत होतं? अरे बापरे, किती लांब गेला म्हटलं, काय झालं तर काय करू मी. काय होणार आहे तिथं? काहीच होत नाही. खूप लांब गेलो होतो आपण, आणि आधी आम्ही आता चाललो परत बोटीमध्ये. सकाळी जिथं आलो होतो ना, बोटीने आपल्याला सोडलेलं, परत त्याच बोटीने पूर्ण आपण मोठा चक्कर मारायला चाललो आहेत. डोंगर, झाडं, रिव्हरचा व्ह्यू सगळं बघायला जाणार आहेत. भाई हे किती हॉरिबल दिसतंय. जाताना उजेड होतं पूर्ण, आणि येताना बघा पूर्ण अंधार झाला. आणि आता वटवागुडांची ड्युटी चालू झाली. तेव्हा रात्री हे सगळे उडतात. तुम्ही बघितलं असेल सकाळी झाडांवर किती जास्त होते. म्हणजे हे मूवी सीनपेक्षा काही कमी नाही. हो बापरे 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 किती आहेत बघा. भाई 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 सगळे जातात, सगळेच. त्याच्यासोबत हे बघा चंदू मामा पण आहे. भाई एकदम बेस्ट आहे यार. भाई 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 येऊन गेलो आपण परत. वाजून गेलेत 7:51, म्हणजे 8 वाजून गेलेत. जरा फ्रेश होऊयात, मग 8:30 पावणे 9 पर्यंत जेवायला जाऊ. चला आता जेवायला जाऊयात पटकन. किती वाजून गेलेत? पावणे 9 वाजून गेलेत. सो फार सो गुड. सगळे जेवायला गेलेत. मी आंघोळ करत होतो, आंघोळ वगैरे करून रेडी झालोय, आणि मस्त जेवण करू, थोडा टाइम फॅमिली सोबत स्पेंड करू. आणि मी आता खरंच आता मनापासून सांगतो, आता अंधार पण आहे, जास्त ब्लॉग शूट करणार नाही. मे बी आपण उद्या सकाळी भेटू. प्लीज एक सबस्क्राईब करून द्या. या आरशामधून मी परत ब्लॉग शूट करून सांगतो. एक छोटूसा सबस्क्राईब म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जाऊयात पटकन जेवायला आणि भेटूयात उद्या सकाळी. वाव, आजचा दिवस वन ऑफ द बेस्ट डे होता. आणि या सगळ्या ज्या मेमरीज आपण बनवल्यात आज, खूप सारे फोटोज, व्हिडिओज, खूप सारी मस्ती, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतील. ठीक आहे.